एकंदरीतच आज अनेक महत्त्वाच्या राजकीय घडामोडी आहेत आणि या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींवर आमचे विविध रिपोर्टर्स सुद्धा आपल्याबरोबर जोडले जातात। मुंबईमध्ये आझाद मैदानामध्ये सध्या मोठं आंदोलन मराठा आरक्षणासंदर्भातलं सुरू आहे। मनोज जरांगे कालपासून उपोषणाला बसलेले आहेत आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी कपिल राऊत आपल्याबरोबर आझाद मैदानामधून थेट जोडले गेलेले आहेत। त्याचप्रमाणे मुंबई सीएसएमटी स्टेशनमध्ये आमचे प्रतिनिधी मनोज पाठक आहेत। या ठिकाणी हा जो संपूर्ण परिसर आहे, या ठिकाणी मराठा आंदोलनकर्ते रस्त्यावर एकत्रित आले, त्यामुळे हा संपूर्ण परिसर सध्या ब्लॉक झालेला आहे आणि जरांगेंच्या आंदोलनाचा मुंबईकरांना कसा फटका बसतोय या संदर्भात मनोजकडून आपण आणखी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। त्याचप्रमाणे नागपूरमध्ये साखळी उपोषण आता ओबीसींचे सुरू होणार आहे आणि त्या दृष्टीने नागपूरमध्ये काय नेमकं सगळं वातावरण आहे, अमर काणे आमचे नागपूरमधले प्रतिनिधी आपल्याला आणखी सविस्तर माहिती देणार आहेत। तर ठाण्यामधून शुभम कोळी आपल्याबरोबर जोडले गेलेत। राज ठाकरेंचं आता मिशन ठाणे सुरू झाले आणि आज ठाणे दौऱ्यावर राज ठाकरे पदाधिकाऱ्यांच्या बैठका होणार आहेत आणि आगामी निवडणुकांची रणनीती मनसे ठाण्यामध्ये आखणार आहे। तर या संदर्भात आणखी माहिती आपण शुभम कडून घेणार आहोत आणि आता आपण जाऊया सविस्तर बातम्यांकडे। मुंबई महापालिकेसमोर मराठा आंदोलकांचा आता ठिय्या सुरू झालेला आहे आणि आझाद मैदानात चिखल झाला आहे, त्यामुळे आता हे आंदोलक रस्त्यावर उतरलेत आणि आंदोलकांमुळे दक्षिण मुंबईमध्ये वाहतुकीची मोठी कोंडी झालेली आहे। जो मुख्य चौक आहे दक्षिण मुंबईतला, ज्या ठिकाणून सर्व प्रशासकीय इमारतींना रस्ते जातात, हा संपूर्ण चौकच मराठा आंदोलकांनी आता ब्लॉक केलेला आहे। मराठा आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू झालेली आहे, त्यामुळे एक प्रकारे दक्षिण मुंबई सध्या पूर्णपणे मराठा आंदोलकांच्या या पवित्र्यामुळे कोंडी झालेली आहे, या ठिकाणी ठप्प झालेला दिसतेय। पोलिसांकडून वाहतूक पूर्ववत करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहे। मराठा आंदोलकांना या चौकामधून बाजूला करण्याचे पोलिसांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। पोलीस या सर्व मराठा आंदोलकांना समजावून सांगत आहेत आणि हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे, कारण याच ठिकाणी मुंबई महापालिकेची इमारत आहे, सीएसएमटी रेल्वे स्टेशन जवळ आहे, पोलीस मुख्यालय आहे, त्यामुळे हा भाग अत्यंत महत्त्वाचा आणि तितकाच संवेदनशील सुद्धा आहे। तर आझाद मैदानामध्ये आता संपूर्ण चिखल झालेला आहे, त्यामुळे आंदोलक या ठिकाणी थांबलेले नाहीत। मात्र अर्थातच मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू झाले। आज शिष्टमंडळ मनोज जरांगेंची भेट घेणार का, याकडे आंदोलकांचं लक्ष लागलंय आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील आता आपण जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी कपिल राऊत आपल्याबरोबर जोडले जातात आणि मनोज आपल्याबरोबर सीएसएमटीच्या संपूर्ण परिसरामधून जोडली जाते। सगळ्यात आधी आपण कपिलकडे जाऊया। कपिल, आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे, शिष्टमंडळ भेटीला येणार का याची उत्सुकता आहे आणि पाऊस सुरू झालेला आहे, त्यामुळे मराठा आंदोलकांचा आता पुढचं नेमकं पाऊल काय असणार आहे? जरांगे उठलेत का, काय ते आता संबोधित करणार आहेत का, काही कार्यक्रम पुढचा कळलाय का? नक्कीच आज मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा उपोषणाचा दुसरा दिवस आहे आणि दुसरा दिवस उजाडलेला आहे आणि खरं तर पाहिलं तर 23 तास उलटून गेलेले आहेत, पण सरकारकडनं कोणतीही भूमिका अजून स्पष्ट झालेली नाही आहे। काल एक शिष्टमंडळ येणार होतं, उपसमितीची जे सदस्य होते ते भेटायला येणार होतं अशी माहिती समोर येत होती, परंतु ते घडलं नाही आहे आणि त्याच्यामुळे आज कदाचित जी लोक आहेत, आमदार असतील किंवा खासदार जे मंत्री असतील, ते एक शिष्टमंडळ त्यांचं आज इथे भेटायला येऊ शकतं। आज एक बैठक होणार आहे उपसमितीची, ती बैठक झाल्यानंतर ही सूत्र हलू शकतात। आपण थेट दृश्य पाहूया। सध्या मनोज जरांगे जे आहेत ते विश्रांती करतायत। खरं तर ही विश्रांती करण्याचं मागचं कारण आहे, कारण त्यांनी आमरण उपोषण सुरू केलेलं आहे आणि अगदी कपिल, या आझाद मैदानातल्या वातावरणाची आणि तिथली खबरबात आपण तुमच्याकडून जाणून घेणार आहोत।